मला पण आई व्हायचंय पार्थ, पण तयार आहे की नाही कळत नाही हो मला. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत एक खूप मोठा आणि भावनिक ट्विस्ट. काव्याला मूल नको, पार्थने घेतला मोठा निर्णय. काव्या, मी आहे ना तुमच्यासोबत. आई होणं खूप मोठी काव्याच्या आयुष्यात सध्या एक खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. एकीकडे तिचं कलेक्टर होण्याचं स्वप्न आणि दुसरीकडे आई होण्याची इच्छा. काव्या पार्थ समोर मन मोकळं करत म्हणते, पार्थ, मला सुद्धा मूल हवंय, मला सुद्धा आई होण्याचा अनुभव घ्यायचाय, पण माझं मन अजून तयार होत नाहीये. ती पुढे म्हणते, मला करिअरसुद्धा महत्त्वाचं आहे, माझा अभ्यास, माझं स्वप्न, हे सगळं मी सोडू शकत नाही. आणि बाळाला सांभाळणं, त्या सगळ्या जबाबदाऱ्या मला खरंच जमतील का? काव्या खूपच टेन्शनमध्ये दिसत असते. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत असते. हे सगळं ऐकून पार्थ शांतपणे तिचा हात धरतो आणि म्हणतो, काव्या, तुम्ही एवढी काळजी का करता? मी आहे ना तुमच्यासोबत. आपण दोघं मिळून सगळं सांभाळू. ते बाळ फक्त तुमचं नाही, माझी सुद्धा जबाबदारी असेल. पण काव्या लगेच उत्तर देते, पार्थ, आई होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. खूप मोठी जबाबदारी असते आणि मला अजून खात्री नाही की मी त्या सगळ्यासाठी तयार आहे की नाही. पार्थ तिच्याकडे गंभीरपणे बघत म्हणतो, जर का तुमच्या मनात अजूनही आई होण्याबद्दल शंका असेल ना, तर आपण घाई करण्याची गरज नाही. इतक्यात काव्या विचारते, म्हणजे? या सविस्तर रिव्ह्यूमध्ये आपण आजच्या भागातील प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर सखोल चर्चा करणार आहोत. मालिकेच्या या भागात भावना, जबाबदाऱ्या, स्वप्न आणि नात्यांमधील संघर्ष यांचा अत्यंत वास्तव आणि हृदयाला भिडणारा संगम आपल्याला पाहायला मिळतो. काव्या आणि पार्थ यांचं नातं एका अशा टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे जिथे फक्त प्रेम पुरेसं नाही, तर निर्णयांचीही खरी कसोटी लागणार आहे. भागाची सुरुवात होते ती काव्याच्या मनात चाललेल्या गोंधळाने. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी आतून ती पूर्णपणे तुटलेली असते. ती पार्थ समोर मन मोकळं करताना म्हणते की मला सुद्धा मूल हवंय, मला सुद्धा आई होण्याचा अनुभव घ्यायचा आहे. तिच्या आवाजात इच्छा आहे, पण त्याचवेळी भीतीही स्पष्ट जाणवते. कारण आई होणं म्हणजे फक्त आनंद नाही, तर जबाबदाऱ्यांचं एक मोठं ओझंही असतं आणि हाच विचार तिला सतत अस्वस्थ करत असतो. काव्या पुढे सांगते की तिला संसार, मुलं, कुटुंब या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, पण त्याचवेळी तिचं कलेक्टर होण्याचं स्वप्नही तितकंच मोठं आहे. ती म्हणते, माझा अभ्यास, माझं करिअर आणि बाळाची जबाबदारी हे सगळं मी एकटी करू शकेन का? हा प्रश्न फक्त काव्याचा नाही, तर आजच्या अनेक मुलींचा आहे, ज्या करिअर आणि कुटुंब यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. काव्याच्या या मनस्थितीत एक गोष्ट खूप स्पष्ट दिसते. ती स्वार्थी नाहीये, तर ती जबाबदार आहे. कारण ती कोणताही निर्णय घाईत घ्यायचा नाहीये. तिला खात्री करून घ्यायची आहे की ती जे काही करेल ते योग्य असेल. पार्थ या सगळ्या परिस्थितीत खूप शांतपणे आणि समजूतदारपणे वागताना दिसतो. तो काव्याला समजावतो की तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. त्याचे शब्द खूप साधे असतात, पण त्यामागची भावना खूप मोठी असते. तो तिला सांगतो की बाळाची जबाबदारी फक्त तिची नाही, तर दोघांची असेल. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्या समाजात अजूनही अनेक ठिकाणी बाळाची जबाबदारी फक्त आईवर टाकली जाते. पण पार्थ इथे एक वेगळं उदाहरण देताना दिसतो. तो स्पष्ट सांगतो की आपण दोघं मिळून बाळ सांभाळू. यामुळे त्याचं काव्यावरचं प्रेम आणि तिच्या स्वप्नांबद्दलचा आदर दिसून येतो. पण काव्या अजूनही पूर्णपणे तयार नाहीये. ती पार्थला सांगते की आई होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. तिच्या या वाक्यात खूप मोठं सत्य दडलं आहे. कारण आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही, तर त्याचं संगोपन, त्याचं भविष्य, त्याची प्रत्येक गरज हे सगळं सांभाळणं असतं. काव्याच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत असतो, मी हे सगळं पेलू शकेन का? ही तिची भीती अगदी खरी आहे, कारण ती स्वतःच्या क्षमतेबद्दल प्रामाणिक आहे. ती कोणतीही गोष्ट अर्धवट करायला तयार नाही. पार्थ मात्र तिला धीर देण्याचा प्रयत्न करत राहतो. तो म्हणतो की जर तुझ्या मनात अजूनही शंका असेल तर आपण घाई करू नको. इथे पार्थचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे. तो काव्यावर कोणताही दबाव टाकत नाही, तर तिला वेळ देतो. आता इथेच एक मोठा ट्विस्ट येतो. पार्थ पुढे काहीतरी बोलणार असतो आणि काव्या त्याला विचारते, तर काय? आणि इथेच भाग संपतो. हा सीन प्रेक्षकांना खूप मोठ्या प्रश्नात टाकतो. पार्थ काय निर्णय घेणार? तो काव्याला वेळ देईल का? की तो स्वतःच काही कठोर निर्णय घेईल? कदाचित तो बाळाचा विचार काही काळासाठी पुढे ढकलेल? किंवा
कदाचित तो काव्याच्या स्वप्नांना प्राधान्य देईल.